भाग्यश्री आत्राम यांचा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीमध्ये जयंत पाटील अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्राम पवारांच्या पक्षात। 2019 मध्ये बाबा आत्राम भाजपच्या वाटेवर असताना अजित पवारांनी मला बी फॉर्म दिला। भाग्यश्री आत्राम यांचं मोठं वक्तव्य। घर फोडून उभी राहा असं अजित पवारांनी म्हटलेलं। भाग्यश्री आत्राम यांची माहिती। बाबा आत्राम यांच्याकडे दुधारी तलवार आहे। कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत, त्यांना हात लावू नका, कापून टाकीन, भाग्यश्री आत्राम यांचा इशारा। माजी खासदार आणि भाजप नेते भास्कर खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। स्नुषा मिनल खतगावकरही प्रवेश करणार असल्याची माहिती। मिनल खतगावकर नांदेडच्या नायगावमधून लढण्याचा ठराव। आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे 127 जागांवर एकमत। त्यातील काँग्रेसचा 55 जागांचा मार्ग खुला। उर्वरित जागा वाटपासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभेकरता मुंबईत 7 जागांची मागणी। अंधेरी पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई युवकचे अध्यक्ष अमोल मातेले यांची माहिती। गणपती दर्शनासाठी सर्व भाजप आमदार सागर बंगल्यावर। गणपती दर्शनाच्या निमित्ताने फडणवीसांसोबत भाजप आमदारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मंथन। विधानसभा निवडणुकीत भाजपचे 125 वर जागा जिंकण्याचं लक्ष्य। गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष रणनीती तयार। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा। निवडून येण्याच्या स्थितीत असलेल्या 75 जागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार। 6 प्रमुख नेत्यांना दिली विभागनिहाय जबाबदारी। 3 पक्ष म्हटल्यावर कुठल्या ना कुठल्या जागेवर समस्याही येतेच। कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही। एकत्रित बसून यशस्वीरित्या बोलणी पार पाडत आहोत, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। आगामी काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिक आणि जनतेची इच्छा। गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची भावना। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। शिंदे गटाचे आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुंबईत बुरखा वाटप। हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदे गटाला मुस्लिमांची आठवण कशी झाली, विरोधी पक्षांचा खोचक सवाल। आमदार मदन येरावार यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी घेतली नितीन गडकरींची भेट। यवतमाळ विधानसभेसाठी मागितलं तिकीट। पिंपरीत अजित पवारांच्या मेळाव्यातील फ्लेक्सवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो। कोल्हेंच्या फोटो लगतच शिवाजीराव आढळराव यांचाही फोटो। चर्चांना उधाण। आमची तिसरी नव्हे तर पहिली आघाडी। 19 तारखेला पुण्यात बैठक। मनोज जरांगे यांच्याशी संभाजीराजेंची चर्चा सुरू। राजू शेट्टी यांची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंना त्यांच्याच पक्षातील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचं आव्हान। एकनाथ खडसेंनी निष्ठा सिद्ध करावी, सतीश पाटील यांचं वक्तव्य। शिवाजी आढळरावांची अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ। पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा। माहितीतला लाडकी बहीण योजनेतला श्रेयवाद चव्हाट्यावर। धुळ्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर मोदी, फडणवीस, शिंदे। भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब। राज्यामधल्या अनेक शहरात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप यांच्या विरोधात पोस्टरबाजी। महागाईच्या मुद्द्यावरून भाजप आणि फडणवीसांवर व्यंगचित्राद्वारे हल्लाबोल। अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये व्यंगचित्रातनं भाजपवर टीका। तुम्ही उपाशी, भाजप तुपाशी अशा आशयाचे लावले बॅनर। परळी विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही। राजेसाहेब देशमुख यांनी घेतली शरद पवारांची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता। अंबादास दानवेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये निवडून येण्याचं मेरिट असेल तर आम्ही नक्कीच उमेदवारी देऊ। ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादीच, मात्र त्याचा अर्थ आम्ही कोणाच्या विरोधात आहोत असं नाही, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।